तुम्ही ही भाजी कधी खाल्ली आहे का ते मला नक्की सांगा आणि जर खाल्ली असेल तर याला काय म्हणतात तुमच्याकडे तेही सांगायला विसरू नका। तर आज मी बनवली होती उंबरहंडी आणि याला मोदकाची आमटी सुद्धा म्हणतात। खायला खूप छान आणि टेस्टी लागते, पण बनवायला खूप जास्त वेळ लागतो कारण याला डबल प्रिपरेशन करावे लागते। पहिले तर मोदक बनवायला लागतात, त्यानंतर वाटण वगैरे काढून मग सगळी भाजी बनवायला लागते। त्यानंतर एक पार्सल माझं रिसीव्ह झालं होतं, त्याच्यामध्ये मी चॉपिंग बोर्ड मागवला होता। याच्या आधी सुद्धा मी एक चॉपिंग बोर्ड मागवला होता, पण त्याची क्वालिटी एवढी चांगली नव्हती म्हणून मी दुसरा मागवला आणि तो रिटर्न केला। हा फक्त मला 90 रुपयाला पडला, पण त्या 200 रुपयाच्या चॉपिंग बोर्डपेक्षा ना याची क्वालिटी खरंच खूप छान होती। त्यानंतर आम्हाला बाहेर जायचं होतं बीचवरती, तिकडे जाण्यासाठी निघालो। तिकडे गेल्यानंतर थोडेसे फोटोज वगैरे काढले, थोडाफार तिथे टाइम स्पेंड केला पाण्यामध्ये आणि खरंच खूप छान वाटलं। त्यानंतर मग थोडंफार खाल्लं आणि घरी येण्यासाठी निघालो। पहिले तर अनिशाचे फोटोज काढून घेतले आणि ह्या वेळेस मी बीचवर मस्त असं एन्जॉय केला कारण अनिशाला सांभाळायला तिचा मामा होता, त्यामुळे मला छान फिरायला भेटलं। नंतर मग आम्ही तिथून घरी आलो। घरी आल्यानंतर सुद्धा काही पार्सल मला रिसीव्ह झाले होते, ते ओपन करून बघितले। त्याच्यामध्ये मी हे रेडीमेड ब्लाउजेस मागवले होते। पूर्ण ब्लाउजेस उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल।